नामान कुष्ठरोगातनं बरा होतो. आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याचा पदरी एक थोर आणि प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. हालेलुया. आरामाचा जो राजा आहे, लहान लहान लेकरांना माहिती आहे नामान कोण होता. तो गौरवशाली होता, तो पराक्रमी होता, तो पुरुष एक सक्सेसफुल पुरुष होता. लक्ष द्या माझ्याकडे. त्याच्या जीवनात कसली कमी नव्हती. तो एक राजाचा सेनापती होता, प्रतिष्ठित होता, है ना. आणि बायबल असं सांगतं की पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. पण त्याच्या जीवनामध्ये एक कमी होती. त्याच्या शरीरावर चट्टे होते. तो कोडी होता, पण तो काय होता? कोडी होता. आणि बायबल असं सांगतं की तो इस्रायलात गेला. आपण वचन 5 त्याचं 8 अध्याय 5 त्याचं 8 वचन वाचूया. वाचूया. नामान कोड्या रथानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की जाऊन यार्देनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरून माझे कोड बरे करील. नामानाला जेव्हा अलिशाकडे नेण्यात आले, तेव्हा अलिशाने एका जासुदाच्या हाती नामानाला परस्परच बाहेर संदेश पाठवला. काय पाठवला? की जा यार्देन नदीमध्ये 7 वेळा डुबकी मार, म्हणजे तुझा कोड निघून जाईल. आणि इथं नामान काय म्हणतोय? बायबल असं सांगतं, नामान संतापला. नामान काय झाला? संतापला. का संतापला? कारण परस्पर न भेटता, प्रार्थना न करता, डोक्यावर हात न ठेवता, तो म्हणतो, मला असे वाटले की एलिशा येईल, माझ्या डोक्यावर हात ठेवल, माझ्या कोडांवर हात ठेवल, मी जिथे रोगी आहे, जिथे आजारी, तिथे हात ठेवून तो माझ्यासाठी प्रार्थना करल. पण तसं काहीच केलं नाही. आणि तो चिडून म्हटला, माझ्याकडे काही चांगल्या नद्या नाही आहेत का? मी तिकडं बुडू शकत नाही का? याच्यावरून आपल्याला कळून येतं की नामान गर्विष्ठ होता. हालेलुया. आणि बायबल सांगतं 7 वेळा डुबक्या मारायला लावल्या. जर अलिशा गेला असता, जर अलिशाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला असता, त्याच्या कोडांवर हात ठेवून प्रार्थना केली असती, तर नामानाचा गर्व जसा तसा राहिला असता. कोड बरा झाला असता, पण गर्व जसा तसा राहिला असता. देवाचं कार्य आधी तुमच्या आतून सुरू होतं, मग बाहेर दिसू लागतं. आणि परमेश्वराला नामानाचा घमंड तोडायचा होता. परमेश्वराला नामानाला नम्र करायचं होतं. नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो, आधी नम्रता, मग मान्यता. नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो, उंच उचलण्याच्या आधी नम्रता येते. कोणती पण गोष्ट तुमच्या जीवनात घडण्याच्या आधी परमेश्वर तुम्हाला नम्र करतो. आणि जर नम्रता नाही, तुम्ही स्वतः तुमच्या आशीर्वादांना उशीर लावत असता. स्वतः. 1 वेळा डुबकी मारली, नामान बरा झाला नाही. का? कारण त्याचा गर्व, त्याचा घमंड अजूनही त्याच्या हृदयात होता. काही लोकांचा पहिल्या वेळेस किती प्रार्थना करा, चमत्कार दिसत नाहीये. तुझं हृदय बघ पहिले. तू कुठे गर्विष्ठ आहेस का?
कुठे असे गुण आहेत जे शैतानी आहेत, कुठे असे फळ आहेत जे पवित्र आत्म्याकडनं नाहीये. आमेन. 7 वेळा त्याला डुबकी मारावा लागली. त्याचा पहिला प्रश्न हा, काय माझ्या तिकडे चांगल्या नद्या नाहीत का? मला तर वाटलं तो येईल, मला भेटल, माझ्या डोक्यावर हात ठेवल. पण नाही. अलिशाने तसं केलं असतं तर त्याचा कोड बरा झाला असता, पण त्याचा गर्व तसाच राहिला असता. आणि गर्व तसाच आहे तर कोड परत यायची शक्यता होती. माणसाचे पाप, आतले पाप जर तसे ना तसेच राहिलेत तर तुमचे आलेले आशीर्वाद जायची शक्यता असते. आलेल्या ब्लेसिंग्स जे देवाने तुम्हाला दिलेलं असतं ते रिटर्न जायची शक्यता असते. म्हणून इनर हिलिंग करा, आतून सुधरा, आतून बदल करा, आतल्या गोष्टी बदल करा. देवाने नामानाचा कोड असाच बरा नाही केला, त्याला पहिले नम्र केलं. एकदा डुबकी मारली. कशी मारली? गर्वात फुगून मारली. की जाऊ दे आता, हे म्हणताय म्हणून करून घेतो. दुसऱ्यांदा मारली. काहीच बदल दिसत नाहीये त्याला. तो हे काय चाललंय? काय मूर्खपणा करतोय मी माझ्या आयुष्यामध्ये? एवढ्या लांबून येऊन देवाच्या दासाला भेटायच्या ऐवजी मी इथं पाण्यात डुबकी मारतोय. तिसरी डुबकी मारली तरी त्याचं हृदय कठोरच होतं. तरी तो अजून त्याच हृदयाचा होता. वेडा झालायस तू, एवढा प्रतिष्ठित आहेस तू, राजाचा सेनापती आहेस तू, आणि ह्या लोकांच्या सांगण्यावरून तू पाण्यावर डुबक्या मारत आहेस. चौथी डुबकी मारली. मग कुठेतरी मन वळायला लागलं. का होत नाहीये? मी अजून का नाही बरा होते? चौथी डुबकी झालीये, मी अजून का बरा होत नाहीये? पाचवी डुबकी. तो वाट पाहू लागला परमेश्वराची. देवाने त्याला मधून तोडलं. देवाने त्याला तोडलं की नामाना, तू सेनापती असशील या पृथ्वीवर, मी स्वर्गाचा देव आहे. नामानाला नामानाच्या चुका आठवू लागल्या. 6वी डुबकी मारली. नामान पूर्णपणे तुटून गेला. नामान पश्चाताप करू लागला. हे देवा, मला क्षमा कर ज्या ज्या चुका माझ्या आयुष्यात झाल्या. हे परमेश्वरा, मी क्षमा मागतो. मी तुझ्याशिवाय शून्य आहे प्रभू. तुझ्याशिवाय माझी काही किंमत नाही. माझ्याकडे जे आहे ते व्यर्थ आहेस. 7वी डुबकी मारली. नामान पूर्णपणे बरा झाला आणि देवाला हात उभारून धन्यवाद दिले की तू माझा देव आहेस, तूच खरा परमेश्वर आहेस. असं हृदय बदलणारा परमेश्वर आहे. तर चमत्कार, हिलिंग, प्रॉस्पेरिटी तुमच्या आतून सुरू होते, मग ती बाहेर दिसू लागते. नामानाचा गर्व तुटला. नामान पश्चातापी झाला. देवाने त्याला बरं केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कुछ भाग परमेश्वर का और कुछ भाग आपका. काही देवाचं आणि काही तुमचं, दोघी मिळून एक करा. हालेलुया. देवाचा आवाज, 7व्या डुबकीत तू बराच होशील. नामानाची विश्वासाने उडी मारणं. हालेलुया, हालेलुया. किती महान आहे ना देव. महान परमेश्वर आहे आपला. नामानाचा गर्व परमेश्वराने तोडून टाकला. आणि नुसता गर्वच नाही तोडला, जिथे नम्रता आली तिथे मान्यता आली. जिथे नम्रता आली तिथे आशीर्वाद आले. जिथे नम्रता आली तिथे भरपुरी आली. हालेलुया. नामान देवापुढे नम्र झाला. नामानने कबूल केलं, मी तुझ्याशिवाय शून्य आहे देवा. देवाने त्याचे रोग बरे केले. हालेलुया. योहान काय म्हणाला? माझी घटती हो प्रभू, मी झुकवला जाओ, तू वाढता हो, तू उंचवला जाओ. बघा आपल्या जीवनामध्ये कोणत्या क्षेत्रात आपण स्वतःला गर्विष्ठ केलं आहे का? नबुखदनेस्सर राजा
दानिएलाच्या वेळेस दानिएलाने सांगितलं की देवाचं असं दर्शन, देवाचं अशा योजना आहेत की 7 वर्ष तू माती खाशील, तू वेडा होशील. आणि ते विसरून गेला तो. आणि एक दिवशी गच्चीवर, टेरेसवर फिरत असताना त्याने बॅबिलॉन नगरी पाहिली आणि तो म्हणाला, ही सुंदर नगरी मी बनवली नाही काय? माझ्या हाताने मी ही रचली नाही काय? आणि त्याच क्षणी त्याची बुद्धी गेली आणि तो वेडा झाला आणि गवत खायला सुरुवात झाली. 7 वर्ष जंगली जनावरांसारखे त्या पुरुषाचे, त्या नबुकदनेस्सर राजाचे नख वाढली. का? कारण त्यांनी मीपणा आपल्यामध्ये आणला. दानिएलने सांगितलं होतं, तुम्ही हे स्वप्न टाळू शकता महाराज, जर तुम्ही नम्र राहिलात तर. पण नाही. 2 वर्षांनी त्याला वाटलं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. 2 वर्ष झाली, चला मी फ्री आहे. आणि टेरेसवर उभं राहून म्हणतो, ही सुंदर बॅबिलॉन नगरी मी बनवली नाही का? कधी कधी आपण म्हणतो ना, ही गाडी, काय कष्ट घेतले मी या गाडीसाठी, हे घर बनवायला मी किती कष्ट घेतले, माझ्यामुळे अमुक झालं, माझ्यामुळे तमुक झालं. एक मच्छर जर तुला चावला ना आणि डेंगू जर झाला, देवाने वाचवलं तर वाचवलं, नाही तर एक मच्छर तुझ्या पायातलं बळ काढू शकतो. तर विचार कर, देव तुझी किती काळजी घेत आहे आता सुद्धा. आता सुद्धा. म्हणून मी नाही तर तू देवा, मी नाही केलं, तू केलं प्रभू. हालेलुया. जे पण असेल सर्व गौरव देवाला देत जा. जे देवाने दिलंय त्याच्यात सर्व गौरव. ते काही लोकांना दिलेल्याचा अभिमान, मी काहीतरी केलं, माझ्यामुळे झालं. बोलता बोलता पुरुषांमध्ये हे शब्द येतात की मी केलं नाही का? नाही, नका बोलू. देवाने केलं आणि देवच करील. हालेलुया. बॅबिलॉनचा राजा नबुकदनेस्सर, त्याची बुद्धी निघून गेली आणि 7 वर्षांनी जेव्हा त्याने पश्चाताप केला, तो पुन्हा राजा झाला. पुन्हा परमेश्वराने त्याला सत्ता दिली. पण कधी नम्रता आली तेव्हा. कधी कधी आशीर्वाद येत नाही, कुठंतरी गर्विष्ठपणा आहे, कुठंतरी अजून तुटायचे बाकी आहात, कुठंतरी अजून तुमचं तुम्हाला माहिती, तुमचं तुम्हाला की काहीतरी अडचण आहे अजून, जी मला देवामध्ये पुढे न्यायला थांबवत आहे. हालेलुया. कोणाला आपल्या दिसण्याचा गर्व असतो, कोणाला आपल्या पैशाचा, कोणाला आपल्या पोझिशनचा, कोणाला आपल्या पदाचा. घरात पण मी मोठा, तू लहान. किती छान आपण ऐकलं की मुंगीकडनं शिका, स्वतःपेक्षा 6 पट जास्त ओझती वाहते. मुंगीकडनं देवाने धडा दिला आपल्याला. कधी कधी आपण मुंगीपेक्षा पण बदतर होतो. हालेलुया. तुम्ही कोकोमेलन बघता का? किती लोकांना लहान बाळ. ओके, कोकोमेलन. त्याच्यामध्ये एक मुंगी आणि एक नाकतोड्याचं गाणं आहे का? हा, उन्हाळा असतो मस्तपैकी आणि मुंग्या काय करताय? अन्न जमा करताय. आणि नाकतोडा काय करतोय? पानावर बसून मैं तो धूप सेक रहा था, है ना? तो नाकतोडा मस्त उन्हामध्ये काय करतोय? ऊन शेकतोय. मुंग्या त्याला म्हणतात, आहो नाकतोडे दादा, थोडं काम करा. म्हणतो नाही नाही, उन्हाळा गेल्यावर मला ऊन नाही भेटणार. अहो नाकतोडे दादा काम करा. नाकतोडे दादा कुठं ऐकतो?
मुंग्यांनी कामं केले, अन्न भरले आणि सुसाट्याचा वारा सुटला, थंडी आली, बर्फ पडू लागला, नागतोडे दादाचं नाक गाठून गेलं, तुडतुड करू लागला आणि मुंग्या मात्र खोप्यात गरम राहून अन्न खात होत्या. हालेलुया. याच्याने काय शिकायला मिळतं? पेरणीच्या वेळी झोपून राहू नको, पेरणी कर. हालेलुया. कष्ट करायला लाजू. अरे काय सांगू मी, का मागच्या रविवारी मी इथून गेले की नाही, जेवले, गाडीत बसले आणि थेट जयसिंगपूर. किती वाजता? पहाटे 4ला. आणि ज्या सभा सुरू झाल्या, मला आज पहिल्यांदा एवढ्या वर्षात असं वाटलं की थोडा हा रविवार उद्या यायला पाहिजे होता. एवढी थकले मी. पण हालेलुया, मी परमेश्वराला धन्यवाद देते. आज तुमचा पोस्टमॉर्टम आणि तुमची सर्जरी सगळी झाली येशूच्या नावात. हालेलुया. इकडं तेच झालं. कोणाची हार्ट सर्जरी झाली, कोणाची डोक्याची सर्जरी झाली, कोणाची कशाची. आध्यात्मिक. आमेन, आमेन. ज्यांची झाली त्यांनी हात वर करा. माझी तर झाली बाबा, हार्ट सर्जरी रोज होते माझी. हालेलुया. हेल्दी राहू आपण येशूच्या राज्यामध्ये. आमेन. आशीर्वादित व्हायचं आहे. आणि जर काही गोष्ट आडवी येत आहे, चेक युअर सेल्फ. स्वतःला तपासून पहा. परमेश्वर म्हणतो सर्व रक्षणीय गोष्टीपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर. हे हेल्दी, सगळं शरीर हेल्दी. आमेन. हृदय तुझं जर सुरक्षित आहे तर तुझं अख्खं जीवन सुरक्षित आहे. हालेलुया. नामान कसा बरा झाला? जेव्हा त्याचा घमंड तुटला. हालेलुया. नबुखदनेस्सराने जेव्हा क्षमा मागितली, पश्चाताप केला, तेव्हा जाऊन तो बरा झाला आणि त्याचं राज्य त्याला पुन्हा मिळालं. तर सर्व रक्षणीय गोष्टीपेक्षा आपल्या जीवाचं रक्षण कर, आपल्या हृदयाचं रक्षण कर. आमेन. हालेलुया. आपल्या मनाचं रक्षण कर. आणि अशी कोणती गोष्ट आहे बघ जी तुझ्या आशीर्वादाला आड येत आहे, जी तुला उंच करण्यापासून थांबवत आहे, आणि ती करू नको. आमेन. नम्रता. प्रभू येशू काय बोललाय? माझ्याकडनं शिका, मी किती नम्र आहे. कधी पवित्र आत्म्याला आपण मीपणा पाहिला का? पवित्र आत्मा म्हणतो येशूने केलं, येशू म्हणतो पित्याने केलं. या तिघांमध्ये किती युनिटी आणि किती नम्रता आहे. हालेलुया. किती नम्रता आहे. म्हणून बी हंबल ऑलवेज. नेहमी नम्र राहा. जेव्हा उत्तर द्यावं वाटतंय तेव्हा देऊ नका, परमेश्वराला उत्तर देऊ द्या. आमेन, आमेन. परमेश्वराने नामानाला नुसतं बाहेरूनच नाही, फक्त त्याचा कोडच बरा केला नाही, तर त्याचं हृदय सुद्धा देवाने तोडलं आणि नम्र केलं. हालेलुया. कोणता पण चमत्कार आतून होतो. एखादा पॅरालाइज जरी बरा व्हायचा असतो ना, तो पहिले आतून तुटतो तो व्यक्ती, मग त्याचा पॅरालाइज बरा होतो. का कोणते पण रोग बरे झाले आणि देवाने सांगितलं तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. कारण जेव्हा तुमच्यामध्ये विश्वास येतो, विश्वासू व्यक्तीमध्ये नेहमी पश्चातापी आत्मा असतो, नेहमी नम्रपणा असतो. हालेलुया. आपल्या जागेवर उभे राहूया, प्रार्थना करू.